नमस्कार, मी गायत्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे बीटचे लाडू। बीटचे लाडू बनवण्यासाठी ओल्या नारळाचा किस आणि बीटचा किस हे समप्रमाणात घ्यायचं असतं। तर मी छोट्या आकाराचे 4 बीट घेतले आहेत आणि 1 नारळ घेतला आहे। आता जेवढा बीटचा किस आहे तेवढाच ओला नारळ घ्यायचा आहे मोजून। ओला नारळ किसून झाला, आता बीट पण किसून घ्यायचं आणि दोन्ही मोजून घ्यायचं। ओला नारळ 1 वाटी भरून आणि बीटचा किस 1 वाटी भरून घेतला। आता हे दोन्ही मिळून 200 ग्रॅम आहे। तर साखर आता 150 ग्रॅम घ्यायची आहे आणि विलायची पावडर, काजू आणि पिस्ता हे सजावटीसाठी। बीटचा किस 1 वाटी, नारळाचा किस 1 वाटी आणि साखर 1.5 वाटी असं प्रमाण घ्यायचं। आता मी इथं अर्धी वाटी साखर आणखीन वाढवणार आहे। गॅसवर कढई गरम करायला ठेवली आणि यातच 2 चमचे तूप घालून बीटचा किस छान परतून घ्यायचा। 7 ते 8 मिनिट हा किस आपल्याला छान ह्यामध्ये परतून घ्यायचा आहे। बीटचा किस छान परतून झाला, आता ओला नारळ घालून घ्यायचा आणि 1-2 मिनिट ह्याला परतून घ्यायचं। 1-2 मिनिट नारळ परतून घेतला, आता त्यात साखर घालून घ्यायची। मी साखर 1.5 वाटी घालून घेतली आणि आता याला छान परतून घ्यायचं। साखर घातली की याला पाणी सुटतं आणि नंतर या साखरेचा चांगला पाक झाला पाहिजे घट्ट, म्हणजे कढई मिश्रण सोडायला लागली की आपण हे बंद करून घ्यायचं। यातच विलायची पावडर घालून घ्यायची। विलायची छान मिक्स करून घ्यायची। मिश्रण आता कढई सोडायला लागलं आहे। गॅस बंद करून घेतला आणि आता हे मिश्रण एका ताटामध्ये थंड करण्यासाठी ठेवू आणि छोटे छोटे लाडू बनवून घेऊ। तुम्हाला जर या बीटच्या लाडूची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि गायत्री किचन या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।